सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. सालाबाद प्रमाणे यंदाही आम्ही गालफाडे कुटुंबीय आपल्या समोर घेऊन येत आहोत एक तांत्रिक देखावा. शिवप्रताप गाथा शिवपराक्रमाची. अफजल खानाचा वध. खान वाईला आला, पण विजापूरहून निघताना खानानं वाटेतल्या गावात लुटालूट केली. कित्येक निरपराध लोकांना त्यानं ठार मारलं, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मगच तो वाईत आला. खानानं केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी शिवाजी महाराजांना समजत होत्या. त्यावेळी ते प्रतापगडावर होते. राजांच्या पत्नी सईबाई साहेब भयंकर आजारी होत्या. संकटाचे काळे भिन्न ढग गडगडाट करत येत होते. बातम्या भयंकर होत्या. खानानं तुळजापुराच्या भवानीची मूर्ती फोडली, माणकेश्वराचं शिवालय फोडलं. नुसता थैमान मांडला होता खानानं चालवलेले अत्याचार शिवाजी महाराजांना सहन होईना. त्यांनी ठरवलं, अफजल खानाशी झुंजायचंच. ज्यानं आपल्या वडिलांची साखळ दंडात वरात काढली, ज्यानं आपल्या भावाला दगा दिला, जो स्वराज्याचा फन्ना उडवण्यासाठी चौखूर उधळत आलेला आहे, त्याचीच दाणादाण या धडाखोऱ्यात नाही उडवली तर नावाचा शिवाजी नाही. यावेळी सईबाई राणीसाहेब मृत्यूशय्येवर होते. त्यांचा तो अखेरचा प्रवास राजांना दिसत होता. तरीही मन कठोर करून स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी जो पण केला होता तो त्यांना पूर्ण करायचा होता. केवढा मोठा त्याग. खरोखरच राजांनी खानाला भेटण्यापूर्वी जिजाऊ साहेबांना वंदन केलं. आई साहेबांनी मन कठोर करून राजांना निरोप दिला, आशीर्वाद दिला. त्या म्हणाल्या, शिवबा, विजयी होशील रे. चढती दौलत तुला लाभेल. शिवबा, काम बुद्धीनं करावं. संभाजीचं उसनं फेडून घे शिवबा, संभाजीचं उसनं फेडून घे. अफजल खानाचा सूड घे. शिवाजी राजे प्रतापगडावर आले. खानाचा मुक्काम वाईत होता. खानानं शिवबाला निरोप पाठवून भेटीला बोलावलं. पण शिवबाला पूर्ण कल्पना होती, खान आपल्याशी निश्चित दगा करणारच. ते अत्यंत दक्ष होते. त्यांनी धूर्तपणे खानाला निरोप पाठवला. खान साहेब, मी फार घाबरलोय. मी शरण येतो, पण वाईत येऊन भेटण्याची माझ्यात हिंमत नाही. तेव्हा खान साहेबांनी प्रतापगडावरच यावं हेच उत्तम. शिवबाच्या मनात काय चाललंय हे काही खानाला कळलं नाही. त्याला वाटलं स्वतःला शूर समजणारा शिवाजी तर चक्क डोंगरातला उंदीरच निघाला. खानानं शिवाजीचं म्हणणं मान्य केलं आणि प्रतापगडावर भेट घेण्याचं ठरवलं. शिवबानं प्रतापगडावर एक भव्य मंडप बांधला. मंडपात हंड्या झुमरं लावली, गालीचे पसरले, नक्षीदार मखमली पडदे लावले. खूप थाटमाट केला. सकाळ झाली. राजे शिवशंकराच्या पूजेस बसले. इकडे खान आपल्या छावणीत भावी यशाची स्वप्न पाहण्यात रंगून गेला होता. खान भेटीसाठी निघाला. भेटीच्या शामियानात खान आला. याच वेळी खानाच्या गाफील फौजेभोवती राजांचे मावळे दऱ्या कोपऱ्यात दबा धरून इशाराची वाट बघत बसले. खानाला इतकी घाई झाली होती की तो वेळेपूर्वीच येऊन दाखल झाला. आपल्या यशाविषयी तो निशंक होता, म्हणूनच गाफील होता. शिवाजी राजांनी अंगात चिलखत चढवलं, त्यावर अंगरखा घातला, डोक्यावर पोलादी जिरेटोप चढवला आणि त्यावर नेहमीप्रमाणेच फेटाही बांधला. वाघनख, बिचवा आणि तलवार बरोबर घेतली. श्रींचं दर्शन घेऊन राजे निघाले. प्रतापगडावरचं वातावरण क्षणात बदललं. सर्वजण गंभीर झाले. गडावर बंदोबस्त उत्तम होता. खानाची भेट होताच इशाऱ्यासाठी तोफा उडवण्याची व्यवस्था राजांनी करून ठेवली होती. प्रत्येक बाबतीत राजांनी योजनाबद्ध दक्षता घेतली होती. राजे निघाले. त्यांची शांत धीमी पावलं पडू लागली. त्यांच्या बरोबर त्यांचे खास 10 विश्वासू लोक पण होते.
पण भेटीच्या ठिकाणापासून एक बाणाच्या टप्प्यावर थांबणार होते, कारण भेटीच्या करारात तसं ठरलं होतं. राजे खानाच्या भेटीसाठी गडाखाली जाण्यास निघाले. अवघा प्रतापगड घरवैरला. अनेक मावळे सैनिक राजाभोवती जमा झाले. ते राजाला सांगू लागले, राजा, आम्हाला पण नेर तुझ्या बरोबर, आम्हाला सुद्धा ने. त्या सर्वांची माया राजे ओळखत होते. तेवढ्याच मायेनं राजे म्हणाले, माझ्या बरोबर तुम्ही येऊ नका, तुम्ही गडाचं रक्षण करा. माझ्या भावांनो, संभाजी राजांना सांभाळा, स्वराज्य सांभाळा, शहाजी महाराजांना माझा मुजरा सांगा. राजे गडावरून खाली उतरले, पण वाटेतच थांबले. खान शामियानात येऊन बसला होता, पण त्यानं सय्यद बंडा या शूर जवानात शामियानात आणलं होतं. वास्तविक वकिलाशिवाय कोणालाही तिथे आणू नये असंच ठरलं होतं. राजाने खानाला निरोप पाठवला, खान साहेब, सय्यद बंडास दूर करा, कारण मी फार घाबरलोय. खान साहेब, अहो, आपण मला वडिलांसारखे, तरी पण मी गुन्हेगार, म्हणून मला फार भय वाटतंय. खानाला हसावं की रडावं तेच सुचेना. राजाच्या या शंकेखोर भेदरटपणामुळे खान अधिकच बेसावत बनला. त्याला मात्र आतून आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता या बंडखोर शिवाचा सहज फडशा पाडता येईल असं त्याला वाटायला लागलं. त्यानं लगेच सय्यद बंडाला बाहेर जाण्यास सांगितलं. राजे शामियानात आले. त्या क्षणी खान थोडा पुढे आला. त्याचा आवाढव्य देह बघितल्यावर यमदूताच्या छाताडात पण धडकी भरायची. पण शिवाजी राजे शांत होते, एकटक खानाकडे बघत होते. खानाला ते सहन झालं नाही. खान एकेरी भाषेत आणि माजलेल्या सुलतानी मिजाशीत शिवाजी राजांना म्हणाला, तू आपल्याला हिम्मत बहादूरची घमेंड मिरवतोस काय? बेअदबीनं चुकीच्या रस्त्यावरून का चालतोस? बादशाह आदी आदिलशाह, बादशाह कुतुबशाह आणि मुघल बादशाह यांची हुकमत ठोकारून तू बेलगाम वर्तन का करतोस? तुझी घमेंड जिरवून तुला धडा शिकवण्यासाठीच मी इथं आलोय. तुझे सारे किल्ले माझ्या ताब्यात देऊन तू माझा आश्रित हो. सारी घमेंड सोडून या अफजल खानाला येऊन भेट. ये ये रे शिवा, ये, असा घाबरू नकोस, ये माझ्या मिठीत ये. असं म्हणत आलिंगनासाठी खानानं दोन्ही हात पसरले. त्या दोन हाताच्या जबड्यात खान शिवाजी राजांचा, स्वराज्याचा, आऊसाहेबांच्या पुत्र सुखाचा आणि सह्याद्रीच्या हृदयाचा घास घेऊ पाहत होता. खानानं राजांना एकदम मिठी मारली. प्रचंड देहाच्या खानापुढे राजे खुजे होते. त्याचं मस्तक खानाच्या बगलेत लागलं. खानानं एकदम राजाच्या मस्तक आपल्या काखेत पकडलं. काही समजायच्या आत खानानं आपली कट्यार काढली आणि एकदम दातोट खात त्यानं राजांच्या डाव्या कुशीत ती कट्यार मारली. राजांचा फक्त अंगरखाच करणात चिलखत होत. खानाला राजांची चाल समजली. त्यानं राजांची मान काखेत दाबायला सुरुवात केली. पण खानाला जास्त वेळ न देता राजांनी अत्यंत चपळाईनं बिचव्याचे तीक्ष्ण पातं एकदम खानाच्या पोटात खुपसलं आणि खानाचा कोयथळा सिक्कन बाहेर आला. त्यानं प्राणांतिक वेदनेने किंकाळी मारली, या अल्लाह, दगा हुआ रे दगा, लहू लहू, दुश्मन ने मुझे कत्ल किया, दुश्मन ने मुझे कत्ल किया, इसे पकड़ो, काटो. आपल्या पोटावरची जखम हाताने दाबत झोकांड्या खात खान आरडा ओरडा करत होता. खान शामियानातून बाहेर पडला. भोयांनी पालखीत झटकन पुढे आणली. खानानं पालखीत आपलं शरीर कोंबलं. एवढ्या सय्यद बंदा एकदम शामियानात शिरला. बंदानं राजांवर घाव घालण्यासाठी तलवार उगारली. ही गोष्ट अचूक हेरून राजांचा हशम जीवा महाल हाही धावला. बंदा घाव घालणार एवढ्या जीवानं बंदालाच ठार केलं. अरे, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा.